श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. यंदाचा पहिला श्रावणी सोमवारचा दिवस खूप खास आहे, कारण पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे. आता श्रावण सोमवार म्हटलं की भगवान महादेवाची सेवा आली आणि नागपंचमी म्हटलं की नागदेवतेची पूजा आली. म्हणूनच या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे नेमकं आपण काय करायचं आणि सकाळी उठल्यापासून कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी शक्यतो टाळायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी वर्षातून एकदाच केला जाणारा एक पारंपरिक उपाय आहे, तो नेमका कसा करायचा, हीच सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तो उपाय अगदी शेवटी सांगितला जाणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घाला. आपल्या घरात देवघर असेल तर तिथे दिवा लावा आणि सगळ्यात आधी भगवान महादेवांचं स्मरण करा. आता तुम्ही मंदिरात जाणार असाल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी अर्पण करा. तुमच्या घरची पद्धत असेल तर दूध, बेलपत्र वगैरेही अर्पण करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नागपंचमी आहे म्हणून जिवंत सापाला दूध पाजण्याची गरज नाही. नागदेवतेची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तिची श्रद्धेने पूजा करा. आता बऱ्याच जणींचा मला एक प्रश्न असतो की ताई, नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे, मग केस धुवायचे का नाही? तर बघा, याचं एकच उत्तर सगळ्यांना लागू होत नाही. काही घरांमध्ये श्रावणी सोमवारी केस धुतले जात नाहीत. काही घरांमध्ये श्रावण सोमवारच्या दिवशी ही पद्धत विशेष पाळली जाते आणि काही ठिकाणी नागपंचमीला महिला केस विंचारत सुद्धा नाहीत. म्हणजे प्रत्येक घराची पद्धत वेगळी आहे. तुमच्या घरात जशी परंपरा असेल तसं तुम्ही ती पाळू शकता आणि तुमच्या घरात अशी कोणतीही पद्धत नसेल तर ती बंधनकारक आहे असं समजू नका. आरोग्याची आणि स्वच्छतेची गरज असेल तर त्याला प्रथम प्राधान्य द्या. आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. नागपंचमीचा हा उपाय बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने केला जातो. हा उपाय खास करून जे लोक राहू, केतू, कालसर्पदोष अशा ज्योतिषविषयी गोष्टींवर श्रद्धा ठेवतात ते करतात. आता बघूया, राहू, केतू किंवा कालसर्पदोषांबद्दल प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते, पण आपल्या परंपरेमध्ये नागदेवतेची पूजा आणि भगवान शिवांची उपासना याला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून श्रद्धा असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता. आता करायचं काय? सगळ्यात आधी एक तांब्या घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या. आता तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य सध्या राहत आहेत ना, तेवढ्या सदस्यांसाठी एक एक चमचा कच्चं दूध त्या पाण्यामध्ये टाका. समजा तुमच्या घरात 4 लोक राहत आहेत तर 4 चमचे दूध घ्या. 5 जण असतील तर 5 चमचे घ्या. दूध शक्यतो कच्चं म्हणजेच न तापवलेलं असावं. यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाका आणि तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर अगदी थोडंसं तूप त्यामध्ये टाका. आता गाईचं तूप नसेल तर त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. तूप टाकलंच पाहिजे असा कोणताही अट्टाहास नाही. म्हणूनच म्हशीचं तूप असेल तर ते या उपायामध्ये वापरू नका. तर पाणी, दूध, थोडीशी साखर आणि उपलब्ध असेल तर गाईचं तूप हे सगळं एकत्र करा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की घरामध्ये जितके सदस्य आहेत ना, प्रत्येकाने त्या तांब्यात आपला चेहरा एकदा बघायचा आहे. समजा आधी तुम्ही बघितला, त्यानंतर तुमचे मिस्टर बघतील, मग घरातील आई वडील असतील तर ते बघतील, मुलं असतील तर त्यांनाही त्यांच्या वयाप्रमाणे तुम्ही दाखवू शकता. पण अगदी लहान बाळ असेल ना, 4-5 महिन्याचं किंवा खूपच लहान असेल तर त्यासाठी हा अट्टहास करू नका. आता सगळ्यांनी आपला चेहरा पाहून झाल्यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि इथे क्रम लक्षात ठेवा. सगळ्यात आधी शिवलिंगावर ते पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर मंदिरामध्ये नागदेवतेची मूर्ती किंवा नागपणा असेल तर त्यावर थोडं पाणी अर्पण करा आणि मग मनापासून अशी प्रार्थना करा की हे महादेवा, माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून जाणते अजाणतेपणे काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा अशीच कायम राहू द्या. आमच्या आयुष्यातील अडचणी किंवा नकारात्मकता दूर होऊ द्या. आणि जर तुम्ही कालसर्पदोषावर श्रद्धा ठेवत असाल तर प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन अशी प्रार्थना करा, आमच्या कुंडलीतील या दोषाची तीव्रता कमी होऊ दे आणि महादेवाची कृपा आमच्यावर सदैव राहू दे. बस एवढंच करायचं आहे. आता बऱ्याच जणी विचारतात की ताई, घरातला एखादा सदस्य गावाला गेला असेल तर काय करायचं? तर बघा, जर मोठी व्यक्ती बाहेर राहत असेल आणि स्वतः हा उपाय करू शकत नसेल तर त्यांनी आपल्या ठिकाणी श्रद्धेने हा उपाय करावा. पण अगदी लहान मूल बाहेर असेल आणि त्याला हे सगळं करणं शक्य नसेल तर त्यासाठी कोणताही अट्टाहास करण्याची गरज नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे की ताई, मी प्रेग्नेंट असेल तर हा उपाय करू शकते का? तर अशा वेळी स्वतः मंदिरात जाऊन काही करण्याचा अट्टाहास करू नका. घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून मंदिरातील अर्पणाची सेवा करून घेऊ शकतो. आणि मासिक पाळीच्या संदर्भात तुमच्या घरात जी परंपरा पाळली जाते
तीच पाळा, कारण प्रत्येक घरची पद्धत वेगळी असते. आता नागपंचमीच्या दिवशी अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जमीन खोदणे, अनावश्यक खणकाम करणे, कापणे, चिरणे अशा गोष्टी शक्यतो टाळल्या जातात. यामागे आपल्या परंपरेसोबतच एक सुंदर भावना आहे. पावसाळ्यामध्ये जमिनीखाली आणि जमिनीच्या आजूबाजूला अनेक छोटे जीव असतात. आपण जमीन खोदली किंवा अनावश्यकपणे चिरलं, खणलं तर अनकळत एखाद्या जीवाला इजा होऊ शकते. म्हणून नागपंचमीचा दिवस हा निसर्ग आणि जीवनसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही आपण पाहू शकतो. शेतकरी बांधवांसाठीही पूर्वीपासून या दिवशी काही कामांना विश्रांती देण्याची परंपरा आहे. म्हणून शक्य असेल तर हा दिवस शांततेमध्ये देवाचे नामस्मरण करत आणि आपल्या कुटुंबियांसोबत भक्तीने घालवावा. आणि शेवटी एक गोष्ट मी नक्की सांगेन, कोणताही उपाय हा आपल्या चांगल्या कर्मांची जागा घेऊ शकत नाही. आपण कोणाला वाईट बोलतो, कोणाचा अपमान करतो, कोणाचं वाईट चिंततो आणि दुसऱ्याला त्रास देतो, तर फक्त उपाय करून सगळं ठीक होईल असं नाही. भगवान महादेवाची पूजा करा, नागदेवतेला नमस्कार करा आणि त्याचबरोबर आपली कर्मही चांगली ठेवा. कारण देवाकडे मागताना आपणही आपल्या वागण्यात बदल करणं गरजेचं आहे. तर आजच्या या दिवशी आपण सर्वजण महादेवाला एकच प्रार्थना करूया, की हे महादेव, आमच्या घरावर तुमची कृपा अशीच कायम राहू द्या. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी मिळू द्या. सर्व संकटांपासून आमचं रक्षण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मनापासून एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.